हरकुल विरुद्ध नाथ शिपोले दोन्ही संघांची की आताचा सामना होईल की आजच्या दिवसामध्ये 6वा सामना असेल. पण चला सामन्याला सुरुवात करायचं असेल अंपायर आपल्या विनंती असेल थोडा लवकरच सामना चालू करायचा आहे. जे की आत्ता होणारा सामना नाज 11 नाथ शिपोले विरुद्ध हरखोल. ठीक आहे सामन्याला साम वैयक्तिक पहिलेच सांगायला सुद्धा पहिले षटक फेकण्यासाठी आसिफ सज्ज होते. चांगल्या प्रकारे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न असेल. एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे स्टार्ट म्हणजे संघाची धावसंख्येचं खातं सुद्धा खुलेल. वैयक्तिक स्वतःचं सुद्धा खातं खुलेल. संघाचं खातं सुद्धा खुलेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या झाली ती एक हे आकडे जाऊन पोहोचले. पुढचा चेंडू परत हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न परत एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन ती 2 चेंडू आणि 2 धावा. चांगल्या प्रकारची आसिफ सुद्धा गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आज जी की चांगल्या प्रकारचे बळ घेतोय आसिफ गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू फुलटॉस असेल नो असेल. नो प्लस वन टोटल दोन या दोन भेटीला 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावी. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली बघा गेली चांगल्या प्रकारची फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. हरकोल्या सांगा पुढचा चेंडू चेंडू डायरेक्ट जातोय सेम मारे कप्पार कारण की बॉक्स असल्यामुळे चेंडू जातोय बाहेर. आता आपल्याला पहिलं मध्ये पाडायचा म्हणजे विकेट जातोय. पहिला झटका लागतोय. पहिला खेळाडू बाद होतोय. जी की पहिला झटका जी की आसिफ यांना गुलाम गुंडे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल तो आसिफ यांना जे की त्यांनी आजच्या चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली त्याबद्दल. जे की संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 चेंडू आणि 5 धावा. पुढचा चेंडू परत हलक्या खेळण्याचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होते. एक धावांसाठी एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसबे. संघाची धावसंख्या एक धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. आसिफ परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते. पुढचा चेंडू नो असेल. चांगला भिरकवलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एक धावासाठी जातो. एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल.
9+2 टोटल 3 भेटीला 3 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 9 आकड्यावरती जाऊन पोहोचली. षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. परत एकदा आसिफ गोलंदाजीसाठी सज्ज होते. परत एकदा टॅप अलॉंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सेमारी का पार 4 धावांसाठी डाबल चौकार चौकार्या भेटील 4. या 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन 1 षटकाच्या समाप्तीवरती जाऊन पोहोचते 13 आकड्यावर. जे की आजच्या दिवसामध्ये 1 षटकामध्ये सर्वात जास्त स्कोर आलेला असेल तो ह्या षटकामध्ये जे की आसिफ थोडेसे मागणे पडलेले आहेत. 13 धावा खर्च केलेले आहेत. पण 4 षटकाचा सामना असेल. पण 4 षटकामध्ये किती धावांचा मोठा लक्ष हरकोला संघ ठेवतो पुढच्या संघाच्या समोर. पुढचा चेंडू आयन गोलंदाजीसाठी सज्ज होते. चांगल्या बॉलर दिशा देत आहे. चेंडू जातोय तो डिक्लेअर झोनमध्ये 1 धावासाठी. डिक्लेअर झोनसाठी 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली 14 धावा. लॉस ऑफ 1 विकेट सेकंडवर प्रोग्रेस. पुढचा चेंडू परत आयन गोलंदाजीसाठी सज्ज होते. अतिरिक्त फेकतोय. लेन लाईनशी थोडासा भटकतोय. अतिरिक्त भेटेल. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पुढचा चेंडू वाईड. परत एकदा अतिरिक्त फेकतोय. परत एकदा अतिरिक्त भेटेल. हे 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 16 याकडे जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा चेंडू परत एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउंस जातोय. पण ती डिक्लेअर झोन असेल त्या रशीच्या जर खालून जातोय तर आपल्याला बाउंड्री भेटेल. पण वरून येते कदाचित 1च धाव भेटेल. हे 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. वसीम चांगल्या प्रकारची गोल फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू अलॉंग कार्पेट खेळण्याचा राऊंड ग्राउंड खेळण्याचा प्रवास होता की चांगल्या प्रकारची फलंदाजी सुद्धा आपल्याला वसीमच्या सुद्धा माध्यमातून पाहायला भेटते. चांगल्या प्रकारचे शॉट घेतला होता पण चांगलं क्षेत्रही सुद्धा आपल्याला पाहायला भेटलं. 1 धावा भेटली. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होते. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू परत आयन सज्ज होतोय. गोलंदाजीसाठी परत एकदा बिरकवलेला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये 1 धावांसाठी जातो. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू परत एकदा चेंडूला दिशा दिलेली आहे. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये षटक क्रमांक दुसरा संपेल. 2 षटकाच्या समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. आपल्याला पाहायला भेटेल गोलंदाज ट्रॅकवरती हसरत वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक फेकण्यासाठी हसरत सुद्धा ते सुद्धा येत आहेत. चांगल्या प्रकारचे पाय गोलंदाजी आपल्या संघासाठी करतायत का. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 22 या आकडे होती. बघा गेलो तरी प्रेक्षक सर्व इकडून जे बघण्यासाठी आले त्यांच्यात सुद्धा सर्व प्रेक्षकांचा मनापासून स्वागत असेल. पुढचा चेंडू परत गोलंदाजीसाठी हसरत सज्ज होतील. राईट राऊंड विकेटचा मारा करेल आयनसाठी. पुढचा चेंडू परत एकदा बॅटीची कडा लागते. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतो. 1 धावांसाठी 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. बघा गेलो तरी चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटते. पुढचा चेंडू अतिरिक्त असेल. अतिरिक्त भेटेल. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा चेंडू 9+1 टोटल 2. परत एकदा 2 धावा भेटतील. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. परत गोलंदाजीसाठी सज्ज होते आहे हसरत. पुढचा चेंडू बाईच्या रूपामध्ये 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. षटकामध्ये 3 चेंडू बाकी असतील. जे की दोन्ही फलंदाज चांगल्या प्रकारची फलंदाजी करतात. जे की वसीम सुद्धा 8 चेंडूमध्ये 10 धावांवरती तसेच अय्यान सुद्धा 10 चेंडूमध्ये 10 धावांवरती फलंदाजी होते. पुढचा चेंडू अलॉंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये 2 धावांसाठी ट्रॅव्हल होतोय. 2 धावा भेटतील. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावर. पुढचा चेंडू परत एकदा बिरकवलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. बघता बघता 1 धावा सुद्धा पूर्ण होईल. 1 धावा पूर्ण होईल. नो आहे का.
नो +1 टोटल 2. नो भेटेला नो +1 टोटल आहे. 2 भेटले 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. या षटकामध्ये अजून 2 चेंडूंना बाकी असतील. परत स्ट्राईक केली होती असेल वसीम. परत एकदा अलावून कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्रक्षण चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण पाहायला भेटतोय आपल्याला. इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. बघा गेलं तर आजच्या दिवसामध्ये आजच्या सर्व सामन्यामध्ये सर्वात हायस्कोर होतो का? या सामन्यामध्ये आपल्याला हायस्कोर पाहायला भेटणार आहे. सर्वात जास्त स्कोर आपल्याला हरकोल या संघाकडून पाहायला भेटणार आहे. पुढचा चेंडू इथं आयन यांना पराभूत व्हावं लागेल. चेंडू डायरेक्ट बाहेर गेलेला आहे. इथं आयनच्या रूपामध्ये संघाला दुसरा झटका लागतोय. दुसरा गडी बाद सुद्धा झालेला आहे आयनच्या रूपामध्ये. बघा गेलो चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला हसरत यांच्या सुद्धा माध्यमातून पाहायला भेटलेली आहे. 3 षटकाची समाप्ती होते. संघाची धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली आयांच्या सुद्धा माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावर. लास्ट षटकाचा खेळ बाकी असेल. पण लास्ट षटकामध्ये किती धावा येतात? स्ट्राईक हिंडूती असेल तो वसीम. पहिल्या गोलांसाठी आयन सज्ज होईल. राईट मोर द विकेटचा मारा कर रन आउट होण्याची संधी होती. पण चांगलं डाय मारले होते. पण थोडासा रनआउट व्हायची संधी होती. पण संधीचं सोनं पूर्ण झालेले नाही आहे. रनआउट नसतील इथं निर्धाव चेंडूची सांगता होईल. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला आहे. एक इथं निर्धाव चेंडू सांगता होते. संघाची धावसंख्या थांबलेली आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावरती. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतो. एक धावांसाठी हे एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 33 या आकड्यावरती. हा चेंडूची कडा लागते. चेंडू जातोय डायरेक्ट जे काही चेंडू बाहेर गेलेला आहे. इथे ठीक आहे डायरेक्ट चेंडू केल्यामुळे जे काही बाद व्हावं लागेल ती वसीम यांना सुद्धा बाद व्हावं लागेल. हे वसीमच्या रूपामध्ये सांगायला लागतोय. तिसरा झटका तिसरा गडी बाद सुद्धा झालेला आहे. पहिल्यामध्ये पारजावर सुद्धा वसीम यांना सुद्धा लागलेला असेल. पण बोलताना 33 धावा तर जोडल्या गेलेल्या आहेत. पण बोलताना आजपर्यंत आपले प्रयत्न सोडे नाहीत. कारण की सर्वांना सर्व जे भेटत नसतं. कारण की आयुष्यात सर्वांना जे जे पाहिजे ते ते मिळालं असतं. तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. पुढचा चेंडू परत एकदा विरघळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतो. एक धावासाठी या एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे 27. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. पुढचा चेंडू परत एकदा टॅप केलेला आहे. रनआउट होण्याची संधी असेल का? अंपायर आपला निर्णय सांगायचे. किती धावा? 2. हे टोटल 2 भेटले. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती. लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. आयन पाहूया लास्ट चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो का? किती धावांना रोखवून ठेवतो? फलेन ट्रॅक होते. आपल्याला आधीले पाहायला भेटेल. पाहिजे लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू अतिरिक्त भेटेल. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या थोडीशी त्यांना थोडंसं कुठेतरी लागलेलं का काहीतरी ते थोडेसे बोलताना कुठेतरी त्यांना लागलेलं सुद्धा आहे. त्यांनी चांगल्या प्रकारचे 2 धावा भेटतील. अंपायर आताची किती आहेत? 1. ओके. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. देखील ह्याच्यानंतर होणारा सामना वन नाईट सायलेन्सर विरुद्ध अल अरफात वाईट. दोन्ही संघाची कर्णधारांनी कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये याच्या नाणेफेकी करून घ्यायची आहे.
पहिला चेंडू पहिला गडी बाद असेल का? वाईड भेटते, अतिरिक्त धावा भेटते. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोचते. पुढचा चेंडू पर्यंत हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न असेल. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये राहील का? चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटते, पण धावून एक धावा पूर्ण होईल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 2 या आकडे होते. 1 चेंडू आणि 2 धावा, जे की आपल्याला 40 धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला भेटेल की हरकुल या संघाने आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त हाय स्कोर केलेला आहे. हरकुल या संघाने जे की 39 धावा करून 38 धावा करून 39 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. तर पहिला चेंडू पहिला गडी बाद होईल. सलमानच्या रूपामध्ये पहिला झटका लागलेला आहे. 3 या आकड्यावरती संघाची धावसंख्या 3 चेंडू आणि 3 धावा झालेले. लॉस ऑफ 1 विकेट फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. 1 नाईट सायलेन्सर आणि अल अरफात वाईट दोन्ही संघाचे कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. याच्यानंतर आपला सामना असेल. थोडा लवकर यायचा आहे. 2 रनाची पेनल्टी सुद्धा लागेल, ह्याची सुद्धा नोंद ठेवायची आहे. हलक्या हाताने खेळलेला 1 धावा भेटेला. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती. पुढचा चेंडू अलंग कार्पेट केल्याचा प्रयत्न. चेंडू थोडंसं कच्च्या क्षेत्र चेंडू जातोय सीमा रेगा पार. रुबाबदा चौकार भेटतील 4. 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. पुढचा चेंडू परत एकदा स्ट्रेट ड्राय चेंडू जाते. परत एकदा फरार होते. चेंडू गेलेला परत सीमा रेगा पार. चौकार भेटतील 4. या 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिले संपतो. 1 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. तर अल अरफातचे कृपया कर्णधार कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला लास्ट कॉल असेल, नाही तर आता जर तुम्ही येत नाही तुम्हाला पेनल्टी लागेल. अल अरफात वाईट कृपया तुम्हाला लास्ट कॉल असेल. की 1 षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या 1 षटकाची समाप्ती झालेली आहे. 12 धावा झालेले आहेत. परत गोलांसाठी आय्यान सज्ज होते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केलेली होती. फलंदाजी त्याच्या गोलांसाठी सुद्धा आय्यान सज्ज होतोय. पहिला चेंडू नो फेकलेला आहे. नो प्लस. अंपायर टोटल 2 ना. अंपायर 2 धावा का आत्ताचे? ओके, आताचे 2. ह्या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. पहिला चेंडू नो चेंडू फेकलेला आय्याने. जे की अल अरफात वाईट आपल्याला लास्ट कॉल असेल सुद्धा इथं आलेलं आहे. शाहिद लांबे नाणेफेकी करून घ्यायची आहे. ह्याच्यानंतर होणारा सामना मोठा सामना सुद्धा तो सुद्धा असेल. पुढचा चेंडू परत एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. नो असेल. परत एकदा नो भेटते. नो प्लस 1 टोटल 2. परत एकदा 2 धावा भेटतील. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. जे की 2 चेंडूमध्ये 0 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केले आहेत. आय्याने जे की थोडेसे मागडे पडून एक ओव्हर चेंज करण्यास सुद्धा आलेले आहे. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले. 1 षटकाची समाप्ती तर पहिल्या षटकामध्ये झालेलीच आहे. 40 धावांचा पाठलाग करताना आपल्याला नाथ शिपोले या संघ पाहायला भेटतोय. ओके, पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चांगले सिंगल घेतलेला आहे. बट बॉलरला जे की सन्मान दिलेले होते. 1 धावा भेटलेले आहे. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. फरवेज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू डायरेक्ट चेंडू जातोय तो. देखील बॉक्स घ्या असल्यामुळे डायरेक्ट चेंडू गेले सेम आणि का पार. आणि इथं बाद व्हावं लागेल ती शादाब्यांना सुद्धा. बाद होऊन पवल्यांमध्ये पार जावं लागेल शादाब्यांना सुद्धा. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन थांबलेली आहे. 40 धावांचा पाठलाग करताना आपल्याला मोठे प्रार सुद्धा खेळावे लागतात. आपल्याला पहिले षटक जे की आसिफ याने फेकले होते तेच आपल्याला स्ट्राईक केले होते पाहायला भेटेल. आसिफ पाया परत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. परवेज पुढे दुसऱ्याच्या क्षेत्ररक्षण होतोय, पण चांगला कमबॅक सुद्धा भेटतोय. 1 धावा पूर्ण. दुसऱ्या धावाला नकार दिलेला आहे. 1 धावाने समाधान घेतलेलं आहे. ह्या 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. अजून या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल.
पुढचा चेंडू परत एकदा परवेज गोळ्यांसाठी सज्ज होतोय. परत एकदा टॅप केलेला आहे. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतो. एक धावा भेटलेला आहे. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. या षटकामधला 2 चेंडूचं या षटकामध्ये 2 चेंडूंना बाकी आहे. परवेज सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. पुढचा चेंडू परत एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. टॅप केलेला आहे. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, पकडतोय, थ्रो करतोय. तेव्हा निश्चितपणे एक धावा पूर्ण होईल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अजून 19 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 19 धावा. पुढचा चेंडू बॅटीची कडा लागते. रनआउट होण्याची संधी असेल, पण चांगला गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटतोय. एक धावा भेटेल. षटक क्रमांक दुसरा संपतोय. 2 षटकाच्या समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. अतिरिक्त भेटेल्या अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या 22 या आकड्याची जाऊन पोहोचलेली. आता 17 धावांची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू परत एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह जातो. क्षेत्ररक्षक येतोय, पकडतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत एक धावा पूर्ण होते. या एक धावाच्या मदतीने रनआउट असेल का? विकेट आहे. ओके, कॅच. चांगल्या प्रकारचे झेल पकडलेला आहे. संघाला जे की पाहायला गेलो तरी तिसरा झटका लागलेला आहे. अजूनही 17 धावांची आवश्यकता असेल. ती ना शिपवल्या संघाला. 11 चेंडू आणि 17 धावा. पुढचा चेंडू पर्यंत चांगल्या प्रकारचे जे की हसनैन गोल्यांसाठी सज्ज होते. पहिला षटक जे की बॉलरला सन्मान दिले. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाबाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. नो पसेल का? नो +1 टोटल 2. 2 भेटतील. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. हे 2 धावा नसतील. रिव्ह्यू घेतलेला आहे. थोडा वेळ थांबावं सुद्धा लागेल आपल्याला. चला, सामन्याला सुरुवात असेल. नो. ओके, एक धावा भेटेल्या. एकच धावा असेल. संघाची धावसंख्या 23 आकडे. क्लीन बॉल फर्निचर डिस्ट्रॉय. ओके, टोटल 2. संघाची धावसंख्या 24 झालेली आहे. संघाची धावसंख्या 24 झालेली आहे. अजून षटकामध्ये 4 चेंडू खेळ बाकी असतील. दोन चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू बाकी असतील. ओके, पुढचा चेंडू परत एकदा सज्ज होते गोलंदाजीसाठी. चांगल्या हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न असेल. बॉलर दिशा देत आहेत. एक धावा भेटेल. ह्या एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन 25 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. या षटकामध्ये 3 चेंडूंना बाकी असतील. बघायला गेलो तरी हसनैन आपल्याला चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय.
जे की त्याने सुद्धा 3 चेंडूने फक्त 4च धावा खर्च केलेल्या. पुढचा चेंडू पर्यंत चेंडूला दिशा देत आहे. चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. 1 धावांसाठी 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. अजून या षटकामध्ये 2 चेंडूंना वाक्याचे स्ट्राईक केले होते असेल तो अय्यान. पाहूया अय्यान या 2 चेंडूमध्ये किती धावा घेतो. पुढचा चेंडू परत चेंडूला तर हलक्यातने केलेला आहे. चेंडू डिक्लेअर 1 धावा पूर्ण झालेली आहे. रनआउट होईल का. रनआउटच्या रूपामध्ये अय्यानच्या रूपामध्ये लागेल संघाला 4था झटका. अय्यानला सुद्धा पहिल्यामध्ये पार जावं लागेल. आता या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी. 27 या आकड्यावरती संघाची धावसंख्या झाली ती 27. लॉस ऑफ 5 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी. पाच विकेट झालेले आहेत. जे की 5 गडी बाद सुद्धा झालेले आहेत अजूनपर्यंत. संघाची धावसंख्या 27 झालेली आहे. जे की 12 धावांची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू जे की डायरेक्ट केलेला आहे. चेंडू डायरेक्ट जातोय सीमारेखा पार. पण इथे विकेट होऊन पावेलीमध्ये परजावं लागेल सुद्धा यांना सुद्धा. जे की 6वं विकेट सुद्धा गेलेलं आहे. आता 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. नाद शिपवले या संघाला. 6 चेंडू आणि 12 धावा. आणि हा लास्ट विकेट सुद्धा असेल. हा जर विकेट जातोय तर हा संघ पराभूत मध्ये मोजला जाईल. लेकिन लास्ट कॉल तुम्हाला असेल. कृपया थोडा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. अल अरफत वाईट तुम्हाला लास्ट कॉल असेल आणि तुम्हाला आता नाही तर पेनल्टी लागेल. कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकर यायचं. नाणेफेकी करून घ्यायची. अल अरफत वाईट. इथं निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडू निर्धाव चेंडू प्रयत्न केलेला आहे. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे शॉट होतं. तसं चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटला. देखील नो +1 विकेट आहे का. नो आहे. नो भेटेला. नो अंपायर. टोटल धावा किती असतील. ओके 2. ह्या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. आता 10 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू आणि 10 धावा. पुढचा चेंडू पर्यंत हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. अजून 9 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू 9 धावा. गोल्डन ट्रॅकवरती आपल्याला वसीम सज्ज होताना पाहायला भेटेल. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. नो आहे. परत आहे का. नो. अंपायर आपला निर्णय सांगायचा आहे. नो नाही असेल 1 धावा. इथे निर्धाव चेंडूची सांगता होईल. रनआउट आहे का. मग ऑल आउट मध्ये मोजलं जाईल आणि सांगा विजयी होणार सांगा. हरकुल संघ सुद्धा विजयी ठरले. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसंच पराभूत संघाचा सुद्धा धन्यवाद. ते आले आपला गेम प्ले दाखवला त्याच्याबद्दल सुद्धा त्यांचा सुद्धा धन्यवाद असेल. हार जिती होत असते. जिद्दची गाडी आपल्याला आजपर्यंत सोडायची नाही. ह्याच्यामध्ये जे काही मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हसनैन ठरलेले. हसनैन कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपले मेडल घेऊन जायचं आहे. हसनैन कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. अल अरफत वाईट. आता तुम्ही जर 1 मिनिट किंवा 2 मिनिटांमध्ये जर इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत नाही तर तुम्हाला 2 रनाची पेनल्टी लागेल. लास्ट कॉल असेल.